आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सोलापूरमधून। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाआधीच पक्षामध्ये दुफळीही निर्माण झालेली आहे। पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपचे कार्यकर्तेच हे भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे आहेत। जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र आता या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येतोय। या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी हे सध्या धरणे आंदोलन करतायत। घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्याच्या पक्षप्रवेशाचा जाहीर निषेध हा आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट ही देखील आप्पासाहेब मोटे या भाजप कार्यकर्त्यानं केली आहे। आणि त्यामुळे आज भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन हे कोणत्या वळणावरती जातं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर सोलापूरमध्ये भाजप कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचे 4 माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, परंतु भाजप पदाधिकाऱ्यांकडून याला विरोध करण्यात आला आहे।